नमस्कार, पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगराज परदेशी सांबरे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पुतळ्याच्या इथं आलेलो आहेत। तरी सर्व भाविकांना जे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, भीम सैनिक जितके आलेले आहेत त्यांना या उन्हाच्या तडक्यामध्ये जो त्रास होतोय त्याच्यासाठी ताक, मसाले ताक हे वाटपाचा कार्यक्रम निनाद देंडे यांच्या वतीनं, यांच्या ग्रुपच्या वतीनं करण्यात येत आहेत। तरी आपण हे जो पुण्याचं काम जे करतायत की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, आपण कोणाला शिका, लढा, शिक्षित व्हा, या प्रमाणात लोकांच्या पोटा पाण्याचे प्रश्न पहा, याच्यासाठी आपले अध्यक्ष निनाद देंडे हे ताक जे आहेत, मसाला ताक हे वाटपाचा कार्यक्रम यांनी चालू केलेला आहे। तर आपण त्यांना विचारूयात की सर, आपण पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत। धन्यवाद। तर आपण किती वर्षापासून ही परिक्रमा आपली चालू आहे? सर, गेले 5 वर्ष मी हे सलग कार्यक्रम करतो। अच्छा, आपल्याला ही प्रेरणा कुठून आली? नाही, सामाजिक काम हे चळवळीचं माझ्या वडिलांच्या कामापासूनच करतो। काय वडिलांचं नाव काय? माझ्या वडिलांचं नाव कालकदे तुकारामजी देंडे। अच्छा, ते आमच्या भागातले चांगले कार्यकर्ते होते। सामाजिक चळवळीत त्यांचा चांगला सहभाग असायचा। तो सहभाग, त्यांचं कार्य जिवंत ठेवण्यासाठी मी त्यांच्या नावाचं प्रतिष्ठान केलं। जे माझे सगळे तुम्ही वाटप चालू ठेवा आणि जे माझे सहकारी सगळे त्यांच्या सहकार्यातून हे गेले 5 वर्ष झाले मी हा उपक्रम राबवतो। अच्छा, आपण आता बाबासाहेब जयंती, आंबेडकर जयंती निमित्त आपण इथे आपण सगळे जमलेलो आहेत। तर याविषयी जनता जनार्दन यांच्यासाठी आपण जो कार्य हाती घेतलं, याविषयी आपण काय सांगू? काय कार्य हे आपलं, मला वैयक्तिक वाटतं की हे आपलं परम कर्तव्य आहे। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि त्या प्रेरणेने माझे सगळे मित्रमंडळी मला त्यामध्ये सहकार्य करतात। आर्थिक, शारीरिक सगळे परिश्रम करून आम्ही सगळे एकत्र हा उपक्रम राबवतो दरवर्षी। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो! बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो! घोषवाक्य आहे तुमचं? आमचं घोषवाक्य म्हणजे काय आहे, जे बाबासाहेबांनी जी दिलेली प्रेरणा आहे, एक तर म्हणजे जिनका स्वाभिमान मरा है वो गुलाम है, जिनका स्वाभिमान मरा है वो गुलाम है। अगर तुम्हाला स्वाभिमान जिंदा है, रखने का है, तो आज तुम्हाला तुमचा परिश्रम करावाच लागणार। आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढावंच लागणार।